खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल होणार आहे। अशा पद्धतीचा गुन्हा दाखल करण्यासाठी पाऊल टाकणारा संभाजीनगर हे राज्यामध्ये पहिलं शहर ठरलेलं आहे। मांजा विकणाऱ्या दुकानदारांसोबतच जे खरेदी करतायत त्यांच्यावर आणि अल्पवयीन मुलांच्या पालकांवर देखील गुन्हा दाखल केला जाणार आहे। लोकांचा जीव जाऊ नये म्हणून छत्रपती संभाजीनगर शहर पोलिसांनी हे कठोर पाऊल उचललंय। संक्रांत जवळ आली की पतंग उडवतात आणि पतंग उडवताना बऱ्याचदा नायलॉन मांजाचा वापर केला जातो आणि यामुळे अनेकांचा जीव जातो आणि याच विरोधामध्ये आता हा कठोर असा कायदा करण्यात आलाय। बेरोजगार तरुणांना महाराष्ट्र कमांडो फोर्समध्ये जवान बनवण्याचं आमिष दाखवून चक्क बोगस भरती केल्याचं छत्रपती संभाजीनगरमध्ये समोर आलंय आणि या भरतीसाठी संभाजीनगरच्या पोलीस आयुक्तालयाच्या जवळच असलेल्या मराठवाडा सांस्कृतिक मंडळाच्या मैदानावर पोलीस भरतीप्रमाणे मैदानी चाचणी देखील घेण्यात आली। मात्र पात्र उमेदवारांना नियुक्ती शुल्क मागताच टोळीचा भांडाफोड झालेला आहे। विशाल मोहन देवळी, विकास बापू माने आणि सनी लाला बागाव अशा तिघांनी भरती प्रक्रिया राबवली आणि या भरती प्रक्रिया राबवणाऱ्या भामट्यांची नावं आता समोर आली असून हे तिघेही सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर येथील रहिवासी आहेत आणि या प्रकरणी तिघांवरही फसवणुकीचा गुन्हा आता दाखल करण्यात आलेला आहे। सर्व मांजा विक्रेते, त्याचबरोबर पतंग विक्रेते, त्याचबरोबर ट्रॅव्हल एजन्सीज, कुरिअर एजन्सी सगळ्यांच्या बैठका घेतलेल्या होत्या। गुन्हे दाखल पण केलेले होते, परंतु तरी देखील मांजा विक्री नायलॉनची ही सुरूच होती। या पार्श्वभूमीवरती आम्ही BNS 110 महाराष्ट्र कमांडो फोर्स या पदाची भरती असल्याबाबत त्यांनी जाहिरात दिली होती आणि कमांडो म्हणून त्यांना भरती करणार आहेत कंत्राटी पदावरती अशा प्रकारची जाहिरात देऊन त्या पदासाठी भरतीबाबत विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी बोलावून घेण्यात आलेलं होतं। तर या संदर्भातला अधिक तपशील आपण पाहतोय। संभाजीनगर पोलीस आयुक्तालयापासून हाकेच्या अंतरावर बोगस भरतीचा प्रकार उघडकीस आलाय। लष्कराच्या गणवेशामध्ये तिघांकडनं महाराष्ट्र कमांडो फोर्सच्या नावाखाली ही बोगस भरती सुरू होती। पोलीस भरतीप्रमाणेच हुबेहूब मैदानी चाचणी घेतली तरीही पोलिसांना संशय आला नाही। भरती प्रक्रियेदरम्यान 93 विद्यार्थ्यांकडून तब्बल 5,58,000 रुपये उकळलेत। एका माजी सैनिकांना भरती प्रक्रियेबाबत परवानगी विचारल्यावर धक्कादायक प्रकाराचा भांडाफोड झालाय। फसवणूक झाल्याचं लक्षात येताच विद्यार्थ्यांनी तिघांनाही पोलिसांच्या ताब्यात दिलं। फसवणूक करणारे तिघेही सोलापूरचे आहेत आणि त्यांच्यावर आता गुन्हा दाखल करण्यात आलाय। यानंतर आता बातमी आहे एका अपघातासंदर्भातली। नाशिक त्र्यंबक रोडवरील हॉटेल अमृत गार्डन समोर मालवाहू टेम्पो आणि कारला भीषण अपघात झालेला आहे। मालवाहू टेम्पो आणि 4 चाकी वाहनांची जोरदार टक्कर झाली। ही टक्कर आपण दृश्यांच्या माध्यमातून पाहू शकतो। जोरदार अशी टक्कर होती। अपघाताचं CCTV फुटेज समोर आलं असून एअरबॅगमुळे कार चालक बचावलेला आहे। यासह बुलेटिनमध्ये आणखी काही महत्त्वाच्या बातम्या राज्यभरातल्या बघायच्या आहेत। 36 जिल्ह्यांच्या पाहूयात। नंदुरबार जिल्ह्यातील काकडदा परिसरामध्ये तुफान पाऊस झालेला आहे। अवकाळी पावसामुळे शेती पिकांचं मोठं नुकसान झालंय। पाऊस पडल्यामुळे आंब्याच्या उत्पादनामध्ये मोठ्या प्रमाणात घट होण्याची शक्यता आहे। पुण्यात पुढील 2 दिवस मेघगर्जना आणि वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता पुणे वेधशाळेने वर्तवलेली आहे। गेल्या 24 तासांमध्ये पुणे शहरासह जिल्ह्यातील हवामान बदलामुळे कमाल आणि किमान तापमानामध्ये 1 ते 2 अंशांनी वाढ झाली आहे। जालना जिल्ह्यात आज आणि उद्या हवामान खात्याकडून येलो अलर्ट जारी करण्यात आलाय। यामुळे जिल्ह्यामध्ये तुरळक ठिकाणी विजेच्या कडकडाटासह सोसाट्याचा वारा आणि हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे। अमरावतीत आज आणि उद्या पावसासह गारपिटीचा इशारा देण्यात आलाय। यामुळे संत्रा, हरभरा आणि तूर पिकांना गारपिटीचा मोठा फटका बसण्याची शक्यता आहे।
धुळ्यात पुढील 2 दिवस गारपिटीसह जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागातर्फे वर्तवण्यात आली आहे। ढगाळ वातावरणामुळे रबी पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची भीती शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे। जळगाव जिल्ह्यात आज आणि उद्या पावसाचा अलर्ट देण्यात आलाय। अचानक पावसाला सुरुवात झाल्याने काही प्रमाणात जनजीवन विस्कळीत झालं। दरम्यान नागरिकांना सतर्कतेचा इशारा जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आलाय। हिंगोली जिल्ह्यामध्ये हळदीच्या पिकावरती करपा रोगाचा प्रादुर्भाव झालाय, त्यामुळे हळदीच्या उत्पादनावर मोठ्या प्रमाणात घट होण्याची शक्यता आहे। जालना जिल्ह्यात 2 दिवसांपासून ढगाळ वातावरण आहे। हरभरा उत्पादक शेतकऱ्यांसह द्राक्ष उत्पादकही वातावरण बदलाने चिंतेत आहेत। तसंच आज आणि उद्या हवामान खात्याने पावसाचा अंदाज वर्तवलाय। वाशिम जिल्ह्यात ढगाळ वातावरण असल्यामुळे रबी हंगामातील पिकांवर संकट कोसळले। हरभरा पिकं ऐन फुलांच्या अवस्थेमध्ये असताना वातावरणातील बदलामुळे पिकांवर अळीचा प्रादुर्भाव वाढलाय। शेतकरी औषध फवारणीद्वारे प्रादुर्भावावर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न करतोय। धुके आणि सतत बदलणारं हवामान यामुळे भाजीपाला पिकांवर मोठा रोगाचा प्रादुर्भाव झालेला आहे। पिकं वाचवण्यासाठी शेतकरी पिकावर औषध फवारणी करू लागलाय। सांगलीमध्ये द्राक्ष बागेमध्ये वटवाघुळांच्या टोळीने हल्ला केला। यामध्ये शेतकऱ्याचं मोठं आर्थिक नुकसान झालंय। 2 दिवसात द्राक्ष पीक व्यापारी घेऊन जाणार होता आणि अशात शेतकऱ्याच्या हातातोंडाशी आलेला घास वटवाघुळांनी हिरावून घेतलाय। बारामती तालुक्यामध्ये डाळिंबाच्या झाडांच्या छाटणी सुरू आहेत। डाळिंबाचा ऋतू संपल्यानंतर डाळिंबाच्या झाडाला जास्त फुलकळी यावी यासाठी डाळिंबाची छाटणी करावी लागते। सध्या या भागामध्ये छाटणीची कामं सुरू असल्याने शेतकरी डाळिंब छाटणीमध्ये व्यस्त आहे। कांद्याला सध्या दर चांगला मिळत असल्याने शेतकरी कांदा पिकाकडे वळलाय। कांद्याची लागवड मोठ्या प्रमाणात केली जात असल्याने कांद्याच्या रोपांना मागणी वाढली आहे। सांगलीच्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये यावर्षी मिरचीची आवक 8,000 क्विंटल झाली आहे। बेडगी आणि लवंगी मिरचीला जास्त मागणी, मिरचीमध्ये तेजी असल्यानं बळीराजाला आता दराची प्रतीक्षा आहे। अमरावती जिल्ह्यातील कापूस उत्पादक शेतकरी संकटात सापडलाय। कापसावर बोंडअळीचा प्रादुर्भाव झालाय, त्यामुळे उत्पादनामध्ये घट होण्याची शक्यता वर्तवली जाते। बोगस फळपीक विम्याच्या तपासणीसाठी कृषी आयुक्तालयाचे पथक रवाना झाले। हवामानावर आधारित फळपीक विमा योजनेमध्ये 2 लाखांहून अधिक विम्याची नोंद झाली। यातील हजारो विम्यांची नोंदणी बोगस असण्याची शक्यता आहे। खोटी कागदपत्र जोडून नोंदणी करण्यात आली होती। सीएससी चालकांच्या भूलथापांना बळी पडू नये असं आवाहन कृषी अधिकाऱ्यांनी केलेलं आहे। राज्यातील नामांकित कंपन्यांच्या ब्रँडची नक्कल करत बाजारामध्ये बनावट कीटकनाशक विक्री करणाऱ्या टोळ्या पुन्हा सक्रिय झाल्यात। या टोळ्यांना नेमकं कसं रोखायचं याबाबत कृषी विभागानं संभ्रमात आहे। उत्तर महाराष्ट्रामध्ये नुकतंच धाडी टाकून 14 लाखांहून अधिक किमतीची कीटकनाशकं जप्त केली आहेत। नाशिकमध्ये बिबट्याने 4 वर्षाच्या मुलावर हल्ला केला। यावेळेस वडिलांनी शर्थीने बिबट्याचा सामना करत मुलाचा बिबट्याच्या हल्ल्यातून सुटका केली। हल्ल्यामध्ये ऋषिकेश चंद्रे गंभीर जखमी झाल्याचं बघायला मिळतं। त्यांच्या जिल्हा रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत। इंदापूरच्या टणू इथं भीमा नदीपात्रामध्ये मगरीचं दर्शन झालेलं आहे। नदीपात्रामध्ये या ठिकाणी मगरीचं वास्तव्य असल्यानं लोकांचं म्हणणं आहे, त्यामुळे या ठिकाणच्या परिसरामध्ये नागरिकांमध्ये आता भीतीचं वातावरण निर्माण झालंय। बातमी कल्याणमधून। कल्याणमधील मराठी कुटुंबाला मारहाण प्रकरणामध्ये आता आरोपी अखिलेश शुक्ला याला 29 डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली। गीता शुक्लासह अन्य 4 आरोपींनाही पोलीस कोठडी सुनावण्यात आली। अगदी काही वेळापूर्वी त्यांना कल्याण कोर्टामध्ये हजर करण्यात आलं होतं। आज त्यांची कोठडी संपली होती आणि त्यानंतर आता पुन्हा त्यांना 29 तारखेपर्यंत 29 डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। कल्याणमध्ये मराठी कुटुंबाला मारहाण प्रकरणामध्ये एक महत्त्वाची अपडेट समोर येते। आज शुक्ला यांची पोलीस कोठडी संपलेली होती। दरम्यान कल्याण कोर्टामध्ये त्यांना हजर करून आता 29 डिसेंबरपर्यंत त्यांची कोठडी वाढवण्यात आली आहे।
नाशिक शहरात छुप्या पद्धतीने नायलॉन मांजाची विक्री करणाऱ्यांवर पोलिसांनी कारवाई केली आहे। कारवाईमध्ये 2 लाख रुपयांचे 210 गट्टू नायलॉन मांजा जप्त करण्यात आले, तर मांजा विक्रेत्यांसह दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय। कल्याणमध्ये भाजपा आमदार सुलभा गायकवाड यांचा अभिनंदनाचा बॅनर फाडल्याची घटना घडली आहे। या प्रकरणी कोळशेवाडी पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल करण्यात आली आहे। 2 जणांनी बॅनर फाडल्याची माहिती आहे। दरम्यान पोलिसांचा तपास सुरू आहे। डोंबिवली पश्चिम येथे सुभाष रोड परिसरामध्ये भुयारी गटाराचं काम सुरू असताना विजेच्या तारेवर झाड कोसळले। खोदकामामुळे झाड कोसळलं असून सुदैवानं यात कोणतीही जीवितहानी झाली नाही। घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे। घरगुती गॅस सिलेंडरमधून मशीनच्या सहाय्याने गॅस काढून अवैधपणे व्यापारी सिलेंडर भरणाऱ्या 4 जणांच्या जेजुरी पोलिसांनी मुसक्या आवळल्यात। पोलिसांच्या या धडक कारवाईमुळे गॅसचा काळाबाजार करणाऱ्या मोठ्या टोळक्यांचा पर्दाफाश झालाय। पुण्यातील हडपसर परिसरामध्ये तरुणांना टर्मिन इंजेक्शन पुरवणाऱ्या महिलेच्या घरावर पोलिसांनी छापेमारी केली। छापेमारीमध्ये तब्बल 1 लाखांचे 160 टर्मिन इंजेक्शनच्या बाटल्या जप्त करण्यात आल्या। अंबिका ठाकूर असं आरोपी महिलेचे नाव असून पोलिसांनी तिला ताब्यात घेतलंय। नाशिकमध्ये टेम्पो आणि 4 चाकीचा समोरासमोर अपघात झालाय। अपघातामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नसून एअरबॅगमुळे कार चालक वाचलाय। सांगली आष्टा रोडवर वाळवा फाटानजीक कारंदवाडी येथे 4 चाकी गाडी आणि डंपरच्या अपघातामध्ये 4 चाकी जळून खाक झाली आहे। सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही, मात्र 4 चाकीमधील तिघांना किरकोळ दुखापत झाली आहे। नागपूरमध्ये नियंत्रण सुटल्याने एका कारचा अपघात झाला। अपघातामध्ये 1 जण जखमी झाल्याची प्राथमिक माहिती आहे, तर जखमीवर खासगी रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत। उल्हासनगरचं शासकीय मध्यवर्ती रुग्णालय मागील 3 तासांपासून अंधारात आहे। रुग्णालयामध्ये लाईट नसल्यामुळे रुग्ण आता त्रस्त झालेत, तर जनरेटर बॅकअप सध्या मिळू शकत नसल्यामुळे ऑपरेशन्स आणि प्रसूती देखील ठप्प झालेले आहेत। आयसीयू सोडून संपूर्ण रुग्णालय अंधारात बुडलेलं आहे। तसंच वॉर्डमधले लाईट पंखे सुद्धा बंद असल्यामुळे रुग्णांना नाहक त्रास सहन करावा लागतोय। दरम्यान रुग्णांचं उल्हासनगरमधीलच दुसऱ्या शासकीय रुग्णालयामध्ये ऑपरेशन करतो अशी माहिती रुग्णालयाचे प्रमुख वैद्यकीय अधिकारी डॉक्टर मनोहर बनसोडे यांनी दिलेली आहे। दरम्यान शासकीय रुग्णालयामध्ये अशा पद्धतीने लाईट जाणं ही अत्यंत गंभीर बाब आहे। हा शटडाऊन त्यांनी 5 ते 6 तासाचा घेणार म्हणून सांगितलं। ऑपरेशन थोडे जे इमर्जन्सी असेल त्याची आम्ही पर्यायी व्यवस्था केलेली आहे। इथून आम्ही ॲम्ब्युलन्समध्ये घालून 4 नंबरला जाऊन ऑपरेशन करू। रुटीन ऑपरेशन नाही ठेवलेले आहे। आता लाईट जवळपास त्यांना मी आता विचारलं, अजून 2 तास लागतील म्हणतात। माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांचं दुःखद निधन झालं आणि उद्या त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार होणार आहेत। याच संदर्भातल्या महत्त्वाच्या बातम्या आपण पाहूयात। भारताचे माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांचं निधन झालंय। वयाच्या 92व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला। दरम्यान माजी पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग यांच्यावर शासकीय सन्मानाने अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत। उद्या त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येतील। माजी पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या निधनामुळे अवघ्या देशावर शोककळा पसरली आहे। त्यांच्या निधनानंतर 7 दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर करण्यात आलाय। आजचे सर्व सरकारी कार्यक्रम रद्द करण्यात आलेत। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाचे माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या पार्थिवाचं अंत्यदर्शन घेतलं। मनमोहन सिंग यांनी नेहमीच विविध पक्षांच्या नेत्यांशी आपले संबंध ठेवले आणि मी जेव्हा गुजरातचा मुख्यमंत्री होतो तेव्हा मी विविध राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय विषयांवर चर्चा करायचो, अशा भावना मोदींनी व्यक्त केल्या आहेत।
काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी देशाचे माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या पार्थिवाचं दर्शन घेतलं। सोनिया गांधी, काँग्रेस खासदार प्रियंका गांधी आणि माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या पार्थिवाचं दर्शन घेतलेलं आहे। केंद्रीय मंत्री अमित शहा यांनी मनमोहन सिंग यांच्या निधनाबाबत ट्विट केलेलं आहे। माजी पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या निधनाची बातमी अत्यंत दुःखद आहे। डॉक्टर मनमोहन सिंग यांनी देशाच्या कारभारामध्ये महत्त्वाची भूमिका बजावली होती, अशा शब्दांमध्ये अमित शहा यांनी दुःख व्यक्त केलंय। भारताने एक थोर अर्थतज्ञ, अभ्यासू आणि उत्तम राजकारणी गमावलाय, अशी भावना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी व्यक्त केली। आर्थिक क्रांतीत देश लक्षात ठेवणार असल्याचंही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले। शरद पवारांनी मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली अर्पण केलेली आहे। जागतिक धुरंधर नेता गमावला असल्याचं म्हणत त्यांनी दुःख व्यक्त केलंय। राज ठाकरे यांनी माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली वाहिली आहे। भारतीय उद्योगांच्या पायामध्ये आधीच्या काँग्रेसच्या सरकारने ज्या बेड्या घातल्या होत्या त्या तोडून काढण्याचं काम डॉक्टर मनमोहन सिंग यांनी उदारीकरणाचं धोरण स्वीकारून केलं। अर्थात नरसिंह रावांसारख्या पंतप्रधानांची साथ लाभली हे देखील खरं आहे, अशी फेसबुक पोस्ट राज ठाकरे यांनी केली आहे। अभिनेता रितेश देशमुख याने विलासराव देशमुखांसोबतचा फोटो ट्विट करत मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे। भारतातील एक उत्कृष्ट पंतप्रधान गमावला असून आम्ही नेहमी त्यांचं ऋणी राहू, असं ट्विट रितेशने केलंय। जनिलिया देशमुख यांनीही मनमोहन सिंग यांच्याविषयी भावना व्यक्त केल्या। आपले माजी पंतप्रधान श्री मनमोहन सिंग यांच्या निधनाबद्दल ऐकून खूप दुःख झालं। एक राजकारणी, अर्थतज्ञ आणि सच्चा देशभक्त जो देशासाठी सचोटी आणि शहाणपणा आणि निस्वार्थ सेवेचा वारसा मागे सोडतो, त्यांच्या आत्म्याला शांती लाभो, असं जनिलिया म्हणाली आहे। सनी देओल यांनीही मनमोहन सिंग यांच्याविषयी आपल्या भावना व्यक्त केल्या। भारताच्या अर्थशास्त्राला आकार देणारा एक द्रष्टा नेता आपण गमावलाय, अशा शब्दांमध्ये सनी देओलने श्रद्धांजली वाहिली आहे। भारताने आज आपला एक उत्कृष्ट नेता गमावला असून त्यांच्या समर्पणाने आणि दूरदृष्टीने आपल्या राष्ट्राचा कायापालट झाला, अशा भावना कपिल शर्मा यांनी व्यक्त केल्या। टीम इंडियाने माजी पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली अर्पण केली। मेलबर्नच्या मैदानामध्ये काळी पट्टी बांधण्यात आली। टीम इंडियाने अशी आदरांजली अर्पण केलेली आहे। आता बातमी आहे परळीमधून। परळीमध्ये एका व्यक्तीच्या नावावर 900 कोटींचे व्यवहार झाल्याचं दिसून येत आहे आणि त्यामागे परळीचा आका आहे, असा आरोपही धस यांनी केलेला आहे। दरम्यान धस यांनी धनंजय मुंडे यांचं नाव न घेता त्यांच्यावर निशाणा साधलाय। महादेव ॲपच्या माध्यमातून कोट्यावधींचा घोटाळा झाल्याचा आरोप सुरेश धस यांनी केला आणि या आर्थिक व्यवहारांचं कनेक्शन मलेशियापर्यंत असल्याचा दावाही धस यांनी केलाय। जनरेशन झेड असलेल्या तरुणांना अनेक कंपन्या नोकऱ्या नाकारतायत। उथळपणा, वारंवार नोकरी सोडणं, बेफिकीरपणा यामुळे या जनरेशनच्या तरुणाईला कंपन्या नोकऱ्या नाकारतायत। पाहुयात याच संदर्भातला एक स्पेशल रिपोर्ट। जनरेशन झेडला नोकरीत नो एंट्री।
बेफिकिरीमुळे कंपन्यांचा नकार. इंटरनेटवर पोहोचलेल्या पिढीला नोकरीची अडचण. 1990च्या उत्तरार्धात आणि 2000च्या सुरुवातीस जन्मलेल्या तरुणांना जनरेशन झेड म्हणतात. पहिले तर ही पिढी इंटरनेटच्या सहाय्याने मोठी झालेली पहिली पिढी आहे. हे तरुण उत्साहाने भरलेले आहेत. मात्र कंपन्या त्यांना कामावर घेण्यास नाखुश आहेत. अनेक मोठ्या कंपन्या जनरेशन झेड यांना नोकरी देण्यास टाळाटाळ करतायत. अनेक कंपन्या कामावर घेतल्यानंतर काही महिन्यातच तरुणांना नोकरीवरून काढून टाकतायत. कारण त्यांची काम करण्याची शैली, संवाद कौशल्य आणि कामाबद्दलची बेफिकिरी कंपन्यांना रुचणारी नाही. एका सर्वेक्षणात सुमारे 1000 कंपन्यांच्या प्रतिनिधींनी भाग घेतला. त्यात ही धक्कादायक माहिती समोर आली. जगभरातील अनेक कंपन्या जनरेशन झेड कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढून टाकतायत. नेमकी यामागची काय कारणं आहेत ते पाहूया. व्यावसायिकतेचा अभाव. गती आहे पण उथळपणा. संभाषण कौशल्याचा अभाव. कामाबाबत गांभीर्य नसणं. कमी काळात नोकरी सोडणं. अधिक पैसे मिळवण्यासाठी शॉर्टकटचा प्रयत्न. या परिस्थितीसाठी अनेक तज्ञांनी शिक्षण व्यवस्थेला जबाबदार धरलंय. तरुणाईमध्ये संयम रुजवायला हवा. तसंच कौशल्य आत्मसात करण्यासाठी त्यांनी सरावावर भर दिला पाहिजे अशी अपेक्षा व्यक्त होते. तंत्रज्ञान झपाट्याने बदलत आहे. संधीची नवीन दानं उघडत आहेत. अशा वेळी जनरेशन झेडनेही स्वतःमध्ये बदल करायला हवा. तरच मोठ्या कंपन्या त्यांना प्रतिसाद देतील. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही.